न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक महानगरपालिका संचलित प्राथमिक व माध्यमिक शाळांबाबत शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादा भुसे यांना मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आले। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं भेट देऊन सध्या होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्याबद्दल अभिनंदन करून पुष्पगुच्छ देण्यात आले। तसेच नाशिक महानगरपालिकेमार्फत चालवण्यात येणाऱ्या उर्दू आणि माध्यमिक शाळांमधील सध्या जी परिस्थिती आहे त्याबाबत अवगत करण्यात आले। खऱ्या अर्थानं उर्दू शाळा या बंद होत चालल्या असून त्यामधील पटसंख्या अतिशय कमी झालेली आहे। त्याचप्रमाणे शिक्षकांची भूमिका डोलायमान असल्यानं उर्दू शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या अतोनात नुकसान होत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांची वेळोवेळी भेट घेऊन आणि निवेदन देऊन कोणत्याही प्रकारची दखल झाली नसल्यानं शालेय शिक्षण मंत्री यांच्यासमोर सर्व हकीकत मांडण्यात आली आहे। या प्रसंगी शिष्टमंडळांमध्ये प्रदेशाध्यक्ष अजित पठाण, मुख्तार शेख, माजिद पठाण, सलीम खान, रफिक साबीर, बबलू शेख, अनिल खान इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। आज मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले। तसेच त्यांनी मुस्लिम समाजाच्या मुलींना बुरका पद्धत ही शाळांमध्ये कायम ठेवून खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजांच्या मुलींचं पारंपरिक त्यांचं संरक्षण करण्याचं काम हे माननीय दादा भुसे साहेब यांनी केलं। त्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं व त्यानंतर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ज्या उर्दू शाळा आहेत त्या परिस्थितीच्या बाबतीत माननीय दादा भुसे यांना निवेदन देऊन खऱ्या अर्थाने शाळांची परिस्थिती ही त्यांच्यासमोर मांडण्यात आली व नाशिक महानगरपालिकेमार्फत चालवल्या जाणाऱ्या उर्दू शाळा याच्यामधील ज्या बंद पडत असलेल्या शाळा त्यांना सेमी इंग्लिशच्या शाळा करून आणि मुस्लिम समाजाच्या खऱ्या अर्थाने शैक्षणिक प्रगतीसाठी आपण प्रयत्न करावे यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले व त्यांनी त्या निवेदनावर गंभीरपणे विचार करून आणि हा निर्णय येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये घेऊ अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा भेटून आणि ते बाबत सविस्तर अशी चर्चा करण्याची त्यांनी ठरवलेलं आहे। म्हणून आज आम्ही मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने आमच्या संघटनेचे पदाधिकारी मुख्तार शेख, माजिद पठाण, बबलू शेख, अकील खान, रफिक साबीर, सलीम खान या सर्वांनी मिळून आज निवेदन दिलं आणि आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी अशी विनंती आम्ही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना केलेली आहे।